राम राम मंडळी, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राजकीय प्लस वारकरी या विषयांबद्दल जी आत्ता गोष्ट घडतायत आणि त्याचं रूपांतर हे पुढे जाऊन काय घडू शकतं, या अशा महत्त्वाच्या विषयावरती आपण आपले विचार मांडणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे विचार हे आपल्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. मित्रांनो, होय, आपण बोलतोय जे काल आळंदीत घडलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या म्हणजे आळंदीला एक चांगलंच वारकरी संप्रदायाकडनं एक महत्त्वाचं स्थान आहे. महाराष्ट्रातनं काय, देशभरातनं तिथे लोक हे इंद्रायणी नदी काठीच्या तीरावर बसलेल्या आळंदी येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात ज्ञानेश्वर माऊलींचं. आणि त्या ठिकाणी एक घटना घडली. त्या घटनेमध्ये तुम्हाला माहीतच असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ जे कीर्तनकार आहेत हबप संग्राम बापू भंडारे यांच्याकडनं आणि काही त्यांच्या साथीदारांकडनं त्यांना त्यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली. काळी शाई टाकण्यात आली. ही निषेधासाठी वापरले जाते आपल्या लोकशाहीमध्ये. परंतु आता जेव्हा आपल्याला समोर काही गोष्टी येत आहे की शाई म्हणजे पूर्ण त्यांना आंघोळच घालण्यात आली, 2-3 लिटर बाटल्यांनी त्यांच्या अंगावर करण्यात आली. त्यानंतर जे काही प्रतिक्रिया आता उमटत आहेत की त्यांना नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षांकडनं शहराध्यक्षांकडनं त्यांना दुग्धाभिषेकही करण्यात आला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धावही घेतली. त्यांचं म्हणणं आहे की संग्रामभाऊ भंडारे यांनी मला धमकावलं, पिस्तूल दाखवून, त्यांचा धाक दाखवून धमकावलं. सो याच्यावरती संग्राम बापू भंडारे यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे. काही राजकीय नेत्यांनीही संग्राम बापू भंडारे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांच्या प्रवक्त्यांची पाठराखण केलेली आहे. हे सर्व प्रकाराचं काय बॅकअप्स म्हणजे जे काही पूर्व अनुमान होता की जे कुठून सुरुवात झाली, कशामुळे झाली आणि त्याचे परिणाम आता महाराष्ट्रात कसे होणार आहे. कारण शेवटी राजकीय जे गटातनं जे आरोप प्रत्यारोप किंवा जो काही द्वेष आहे तो आता वारकरी संप्रदायापर्यंत कसा पोहोचू पाहतोय याचंही आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता आपण चालू करतोय विश्लेषण हे सुरुवातीपासून की नेमकं या घटनेची पार्श्वभूमी काय आहे. शरदचंद्र पवार गट हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुरोगामी विचारांचे आहेत. त्यांच्या नेत्यांकडनं दरवर्षी म्हणजे कुठेही वारकरी संप्रदायावर इकडे तिकडे टीका होतानाचे व्हिडिओ आपण नेहमी बघितलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर विलास लवांडे यांनी एक म्हणजे घुसखोरी, कीर्तनकार वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी होते या संबंधीचे वक्तव्य केले होते. आणि त्यांनी अलीकडेच काही संतांची नावं जे आता वारकरी संप्रदाय म्हणून आपण समजतो, त्यांना आदर करतो, यांचं त्यांनी नाव टाकले होते आणि त्यामध्ये सांगितलं होतं की वारकरी संप्रदायात या लोकांची घुसखोरी आहे. हे सर्व ज्यावेळेस लिस्ट बाहेर आली त्यावेळेस अनेक प्रतिक्रिया आणि त्याच्यावर विरोध हाही उमटला होता. आणि त्याच अनुषंगाने संग्राम बापू भंडारे यांनी आज त्यांच्यावर काळी शाई फेकली आणि बोलताना की आमच्या गुरुवर्यांबद्दल तुम्ही बोलायला काय पाहिजे नव्हतं, माझ्याशी भिडायला पाहिजे होतं. आता ती संतांची लिस्ट जी आहे आता ती लिस्ट आता तुम्ही बघा. त्यामध्ये रामगिरी महाराज असू द्या, अशा बहुतेक महाराजांचे नावं आहेत. आणि ते जेव्हा आपण आता बघतोय तर निश्चितच कुठेतरी ह्या गोष्टींचा उद्रेक होणारच आहे. आता अजूनही होऊ शकतो. कारण आता संग्रामभाऊ भंडारे यांनी ज्यावेळेस आता शाई टाकलेली आहे त्यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे की पिस्तूल दाखवण्यासाठी माझी एवढी हे नव्हती, तुझी लायकी नाहीये लवांडे. आणि आता लवांडेंकडनंही मला पिस्तूल दाखवलं, हे सगळ्या गोष्टी चालू आहे, आरोप प्रत्यारोप. आता हे झालं तेवढं पुरता मुद्दा. परंतु आता शेवटी राजकीय पक्ष असताना आता शरदचंद्र पवार गटाकडनं रोहित पवार असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याही नेत्यांनी लवांडे यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ दिलेले आहेत, मत प्रदर्शित केलेलं आहे. तर संग्रामभाऊ भंडारे यांच्याकडनं आमदार भोसरीचे आमदार महेश लांडगे असू द्या, संग्रामभाई जगताप असू द्या किंवा भाजपचे मेनली आमदार आहेत, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. हे सगळं असताना आता आपण आपल्या व्हिडिओच्या एकदम ह्या विषयावर वळतोय, आपल्या रोखठोक मताकडे. सगळं घडत असताना ह्या वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राला लाभलेला आहे, महाराष्ट्र संतांची भूमी असंही म्हटलं जातं.
आणि हे सर्व चालू असताना राजकीय पक्षाचे लोक, शेवटी लवांडे हेही कीर्तनकार आहेत आणि ते राजकीय पक्षात आहे, आणि त्यांनी असं संतांचे नावं घेऊन घुसखोरी करणं असं म्हणणं हे कितपत योग्य आहे हे मला तरी पटत नाहीये. कारण ज्यावेळेस इंदोरीकर महाराज सगळ्यांना आठवतच असेल, 2004-2003चा काळ आहे, त्यावेळेस इंदोरीकर महाराजांवरही तीच टीका होत होती की समाज प्रबोधनकार आणि यांनी संत यांना मानण्याची काही गरज नाहीये. शेवटी हा एक फोरम आहे की जे प्रबोधनकार आहेत ते वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात, संत वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात, आणि त्यांना कुठेतरी संत जर भक्त मानत असतील, समाज त्यांना जर संत म्हणत असेल, तर ती एक उपाधी आहे, त्यांनी स्वतःनी संत समजण्याचं काही कारण नाहीये. आणि हे सगळं असताना विकास लवांडे यांनीही कुठेतरी हा मुद्दा एक वेगळ्या अँगलने पुढे नेला आणि त्याची प्रतिक्रिया ही संग्रामभाऊ भंडारे यांच्याकडनं देण्यात आली. आणि निश्चितच राजकारण आणि वारकरी संप्रदाय या विषयामध्ये मी फक्त एवढंच म्हणेल की दोन्ही लांब लांब राहिलं पाहिजे. शेवटी संत प्रबोधनकारक असू द्या किंवा जे लवांडे यांनी जे संतांची नावं घेतली तेही समाज प्रबोधनकार करतायत, हिंदू धर्माविषयी असू द्या, आपल्या समाजाविषयी ते आपलं ज्ञान हे लोकांना वाटतायत, लोक त्यातने जनजागरूक होत आहेत. आणि आपण जर त्यांना घुसखोरी म्हटलं आणि त्याची जर ॲक्शन आली काळीशाही टाकून, तर निश्चितच कुठेही असं वावगं काही नाही आहे त्याच्यामध्ये, मलाही वाटतं. परंतु आता त्याच्यावर जे रोहित पवार यांचे स्टेटमेंट्स येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, की वारकरी संप्रदाय कधी असं होत नाही की कोणाच्या अंगावर काळीशाही टाकली जाते, असं जातं. शेवटी मीही त्यांना सांगू शकतो, तुम्ही वारकरी संप्रदाय, संग्रामभाऊ भंडारे हे वारकरी संप्रदाय नाही आहे असं मीही मानतो आणि संग्रामभाऊ सुद्धा मानतील, कारण ते समाज प्रबोधनकार करतायत, ते आपल्या कीर्तनातनं जनजागृती करतायत. आणि संत जनजागृती करतातच, परंतु जनजागृती करतोय म्हणून हा संत येतो किंवा तो वारकरी संप्रदायाची ॲक्शन आहे असं कुठेही मला तरी वाटत नाही की तुम्ही त्याबद्दल मानलं पाहिजे. असो, आता मी तुम्हालाच विचारतोय की वारकरी संप्रदाय आणि जे राजकारणी लोक आहेत यांना एकत्र, या दोन्ही गोष्टी एकत्र करणं कितपत योग्य तुम्हाला वाटतंय, आणि त्या गोष्टी एकत्र केल्यामुळेच कुठेतरी हे गोष्टी पुढे येत आहेत अशी समाजामध्ये, किंवा आत्ता जे काही प्रकरण घडतंय किंवा अजून घडू शकतं हे रोखण्यासाठी राजकारण आणि संप्रदाय याचं कुठेतरी शब्दोच्चार टाळले गेले पाहिजे. संग्रामभाऊ भंडारे, त्यांना संग्रामभाऊ भंडारेच बोललं गेलं पाहिजे. त्यांना कुठेतरी वारकरी संप्रदायाचं तुम्ही आहात, वारकरी संप्रदायाने माझ्यावर हल्ला केला असं लवांडे यांचं म्हणणं हेही चुकीचं आहे. आणि लवांडे यांना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहात, मग तुम्ही राजकारण सोडून संतांचं नाव घेऊन का तुम्ही असं बोलताय, हेही बघण्यासारखी गोष्ट आहे. यामध्ये निश्चितच राजकारण आहे, राजकारणात वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांना आपण सपोर्ट करतोय म्हणून वारकरी संप्रदायाला मध्ये ओढलं जातंय का, आणि ओढलं जातंय तर ते का, कशासाठी ओढलं जातंय, यातून महाराष्ट्रात जी संतांची भूमी ओळख आहे ती कुठेतरी त्याला डागडूग लागण्याची शक्यता आहे का, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा संवेदनशील मुद्दा आहे आणि याच्यावरचे आपले जे विचार आहेत आपण ते मांडलेले आहे. वारकरी संप्रदाय आणि राजकारण हे एकत्र करता कामा नये, आणि त्यासाठी लोकांनीही त्या दृष्टीने या विषयाकडे बघण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.